तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या एम एस टेकवरच्या यूट्यूब चॅनलमधले आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की पी सी द्वारे आपले यू एस बी बुटेबल कशी करायचे, म्हणजे तयार कशी करायची. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात पहिल्यांदा आपल्याला यू एस बीला फॉर्मॅट करून घ्यायचं आहे, म्हणजे मधले जे फाईल्स वगैरे आहे ते डिलीट होऊन जातील आणि क्लिअर होऊन जाईल. ती फॉर्मॅट केल्यानंतर एकदम क्लिअर आणि काहीच मध्ये स्पेस दिसणार नाही तुमच्या यू एस बीमध्ये. हाच तो उपयोग आहे फॉर्मॅटचा. यानंतर आपण पुढची प्रोसेस जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला क्रोम ब्राउझर उघडून घ्यायचं. त्यानंतर सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं की रुफूस डाउनलोड फॉर पी सी म्हणून. आणि रुफूस डाउनलोड करायला फक्त ऑफिशियल वेबसाईटवरूनच डाउनलोड करा. पहिली जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरूनच. इथे क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल की डाउनलोड ऑप्शन्स. इथून आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं जे तुमच्या पी सीला सपोर्ट करेल ते डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे म्हणून डबल करणार नाही मी. तुम्ही इथून सेव्ह किंवा डाउनलोड करू शकता, डायरेक्ट आपोआप होऊन जाईल ते. यानंतर आपल्याला विंडोजचे ISO म्हणजे बूटेबल पेनड्राईव्ह बनवण्यासाठी ISO फाईल लागते. जे आपल्या पी सीमध्ये विंडोज 11 किंवा 10 जे असेल ते त्यापुढे नाव टाकून ISO फाईल डाउनलोड म्हणून सर्च करा. असं माझा 11 आहे म्हणून विंडोज 11 ISO फाईल डाउनलोड म्हणून सर्च केलेला आहे. यानंतर पहिले वेबसाईट ओपन करून नंतर आपल्याला इथे खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे दिसेल की डाउनलोड विंडोज 11 डिस्क इमेज ISO फॉर 64 डिव्हायसेस. इथे खाली मल्टी एडिशनला क्लिक करून कन्फर्म या बटनावर दाबायचं आपल्याला. यानंतर इथे खाली आल्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायचे, इंग्लिश युनायटेड स्टेट्स म्हणून. याला पण कन्फर्म करून टाका. आणि इथे डाउनलोडची डाउनलोडची लिंक जनरेट होऊन जाईल, त्यावर क्लिक करून डाउनलोड करून घ्या. ही फाईल अप्रॉक्सिमेटली 7 ते 8 GB ची आहे, त्यामुळे 10 ते 15 मिनिट लागू शकतात तुम्हाला ती कंप्लीट डाउनलोड होण्यासाठी तुमच्या इंटरनेट स्पीडनुसार. त्यानंतर ती फाईल डाउनलोड झाल्यानंतर आपल्या डाउनलोड्समध्ये जाऊन आधी पहिल्यांदा रुफूस इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. रुफूस इन्स्टॉल झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला वरील डिव्हायसेसमध्ये जाऊन रुफूस बूट जी म्हणजे ते आपोआप सिलेक्ट होईल. खाली सिलेक्ट या ISO डिस्क इमेजच्या पुढे सिलेक्ट ऑप्शन आल्यानंतर आपण जे डाउनलोड केलेली फाईल आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि ओपन करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथं खाली दिसून जाईल की GPT MBR वगैरे त्याला काही चेंजेस करायचे नाहीत, फक्त ॲज इट इज राहू द्यायचं. फक्त खालची जे व्हॉल्यूम लेबल म्हणून ऑप्शन आहे त्यामध्ये आपली USB सिलेक्ट झालेली का नाही एकदा चेक करून घ्या, नाहीतर नंतर अडचण येणार नाही. आणि इथे पण जर तुम्हाला लोकल अकाउंट क्रिएटर करायचं असेल तर त्याला टिक करू शकता. मला फक्त वरचे 2 रिक्वायरमेंट नको आहेत, त्यासाठी मी टिक करून टाकले आणि ओके करून दाबायचं. तर या पुढची आपली प्रोसेस होऊन जाईल. एकदा कन्फर्म चेक करण्याआधी की आपली फाईल म्हणजे USB सिलेक्ट झालेली आहे का प्रॉपर तेच. नाहीतर जर दुसरी USB किंवा डिस्क जर सिलेक्ट झाली असेल तर तो अडथळा येऊ शकतो पी सीसाठी, किंवा तुमचा डाटा क्लिअर होऊ शकतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
आपली USB बुटेबलची प्रोसेस संपत आलेली आहे. यानंतर आपण याला चेक करून बघू शकतो की मध्ये USB सेटअप फाईल जी तयार झालेली आहे का नाही ते जर सेटअप फाईल जर आलेली असेल तर आपलं सक्सेसफुली बुटेबल USB तयार झाले म्हणून असं समजायचं. तर आपलं झालेलं आहे पूर्णपणे